हॅलो हॅलो, वॉइस क्लिअर आहे? हॅलो हो. चला आता आपण, वॉइस क्लिअर आहे ना आता सगळ्यांना? सर थोडे गोरे दिसत होते मागच्या फोनमध्ये, आता थोडा सरांचा कलर फेंड झाला आहे. ठीक आहे, वापस एकदा एक्झाम्पल आपण बघू. हे आय थिंक बोर्ड थोडासा आपण आकडे मोठे काढायला पाहिजे आता, कारण बघा x अधिक y बरोबर 110, x अधिक 5y बरोबर 350. ठीक आहे, आता आपण इथे काय केलं होतं, जस्ट याचे साईन चेंज केले होते. म्हणजे याचा इथे हा प्लसमध्ये होता तर याला काय ठेवला, याचा कंसाच्या बाहेर मायनस ठेवला. मग मायनस ठेवल्यानंतर आतमधले सगळ्यांचे मायनस चेंज होत गेले, म्हणजे चिन्ह चेंज होत गेले. इथे प्लस आहे तर हा पण काय होणार मायनस, हा पण प्लस होता हा पण काय झाला मायनस झाला. आता बघा एक्सला एक्स तुमचा काय झाला इथे कट झाला. मग आता पुढे 5 मधून 1 गेला तर राहिला किती तुमचा 4y. ठीक, आता 4y नंतर इथे पुढे काय झालं 350 मधनं आपण एका कोपऱ्यामध्ये लगेच करून घेतलं होतं, याच्यातनं 110 वजा केले होते तर राहिले किती होते तुमचे 240. पण हा सुद्धा मोठ्या संख्येचं चिन्ह घेऊन खालती आला बरोबर, आणि हा सुद्धा मोठ्या संख्येचं चिन्ह घेऊन काय झाला खालती आला बरोबर. मग आता पुढे काय होईल बघा, इथे y जसाच तसा ठेवला. ठीक आहे, या yला त्याच्यानंतर तुम्ही 240 जे होते हे मायनस, तुमचा हा मायनस घेऊन इकडे आला. आता तुम्हाला माहिती आहे मायनसला मायनस साईन काय होतो कट होतो. मग इथे 4च्या पाड्यात 4 सक 24, इथे वायची व्हॅल्यू मिळाली किती 60. क्लिअर होत आहे का एवढं? वायची व्हॅल्यू किती मिळाली 60. सेम पुढच्या टाईप सारखं करा, ह्याचीच किंमत कशात ठेवायची आपल्याला, एक तर या समीकरणामध्ये एक तर या समीकरणात. मग आपल्याला एवढं माहिती आहे की इथे तुमची वायची व्हॅल्यू, म्हणजे हे सरळ सरळ इक्वेशन दिसतं x अधिक y बरोबर 110, जे सोपं जाईल ते करायचं, कारण इथे ठेवलं तर वापस 5 न गुणावं लागेल, वेळ वाया जाईल. तर इथे आपल्याला ठेवायचं आहे. मग इथे काय करावं लागेल, तुम्ही सरसकट जिथे y दिसतो तिथे किती ठेवायचे 60. मग x अधिक y बरोबर 110, आणि इथे काय ठेवायची तुम्हाला 60 किंमत ठेवायची आहे फक्त, वायच्या ठिकाणी 60, एक्सही जसाच तसा. ठीक आहे, आता काय करावं लागेल, इकडे तुमचे 110 आहे आणि हा 60 उचलून इकडच्या साईडला गेला तर इथे राहिले तुमचे 60, एक्स जसाच तसा. मग इथून तुमचे 110 मधनं 60 गेले तर राहिले किती 50, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 50 निघाली. म्हणजे कंपल्शन नाही आहे की पहिले एक्सच शोधावं लागेल, तुम्ही वाय सुद्धा शोधू शकता. ठीक आहे, आता हे आलेलं गणित बरोबर आहे का ते बी चेक करा. बघा इथे एक्सची व्हॅल्यू मी किती ठेवली 50, इथे ठेवली 60, दोघींची बेरीज केली 110 मिळता का बघा. म्हणजे आपण आपल्या काढलेल्या दोघीही किमती कशा आहे करेक्ट आहे. क्लिअर होत आहे? वापस एकदा मी समजवतो बघा. या ठिकाणी या पूर्ण एक्झाम्पलमध्ये आपण फक्त मायनस साईनचा वापर केलेला आहे, बाकी सगळंचं सगळं गणित सारखं आहे. इथे काय केलं, x अधिक y बरोबर 110 होते, x अधिक 5y बरोबर 350 होते. ठीक आहे, आता आपण काय केलं, फक्त इथे मायनस साईन ठेवला, ऋणचिन्ह ठेवलं. ऋणचिन्ह ठेवल्यानंतर काय झालं, आतमधले सगळ्यांच्या किमती काय होत गेल्या बदलत गेल्या. मग सगळ्यांच्या किमती बदलत गेल्या, मग म्हणजे काय झालं, इथे धन होता हा ऋण झाला, हाही धन होता हा ऋण झाला, हा धन होता हा ऋण झाला.
मग काय झालं बघा, हा प्लस होता, हा मायनस, इथे काय झाला तुमचा कट झाला. 5 मधनं 1 गेला तर राहिला किती 4. हा मोठी संख्येचं चिन्ह याला ठेवलं मायनस. ठीक आहे, सपोज हे चिन्ह तुम्ही इथे ठेवलं नसतं तर काय झालं असतं, पुढे इथे जो मायनसला मायनस कट होतो आहे तो कट झाला असता का, नाही. तुम्ही काय केलं असतं, मग याची किंमत तुम्ही मायनस काढून ठेवली असती, वापस इकडची व्हॅल्यू चुकली असती. म्हणून आपल्याला गणित सोडवताना हे बारकावे लक्षात ठेवायचे. पूर्ण मेहनतीवर पाणी फिरवत आहे. ठीक आहे, तर काय करायचं, इथे हा प्लस, हा मोठा 5y याला होता मायनस साईन, हा मायनस साईन आपण उतरवला कशावर 4वर, म्हणजे हा ऋणचिन्ह आपण हिच्यावर ठेवलं. वापस 110 मधनं तुम्ही 350 वाजा गेले, 350 मधनं सॉरी 110 गेले, पण आपण काय केलं, मोठ्या संख्येचं चिन्ह इथं ठेवून दिलं वापस. ठीक आहे, वापस काय झालं बघा, ऋणाला ऋणचिन्ह तुमचं काय झालं, पुढच्या स्टेपमध्ये इथे कट झालं. ठीक आहे, साधा सिंपल भागाकार दिला, 6 चोक 24, राहिलेलं 0 वरती ठेवलं. ठीक आहे, आणि इथे वायची व्हॅल्यू काढली, किती आली 10. ठीक आहे, सेम इथे मी ही समीकरणामधली वायची व्हॅल्यू उचलली आणि या समीकरणात ठेवून दिली, तर वायची व्हॅल्यू किती आली आपली 60. किती आली वायची व्हॅल्यू 60. 60 झाल्यानंतर मी काय केलं, ह्या 60ला उचललं आणि इकडच्या साईडला घेऊन गेलो, ह्या 60ला उचललं आणि इथे घेऊन गेलो. मग इथे 110 मधनं 60 गेले तर राहिले किती 50. क्लिअर होत आहे सगळ्यांना. सेम एक्झाम्पल आता पुढचं देतो, हे एक्झाम्पलची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ठीक आहे, नोटिंग करत चला, माझ्यासोबतच नोटिंग करत चला आणि इथूनच फटाफट लिहत घ्या. लिहायचं बाकी असेल तर मी इथे एका साईडला तुम्हाला एक्झाम्पल देतो. बघा, एक्झाम्पल लिहून घ्या. x अधिक 3y बरोबर 40, x अधिक y बरोबर 20, x अधिक 3y बरोबर 40, x अधिक y बरोबर 20. ठीक आहे, सोडा. एवढं झालेलं असलं तर एवढं मी वाईप करून इथे एक्झाम्पल टाकतो. चला सोडवा. भाई नंदू, तुझा माईक चालू आहे, आवाज येतो इथे. चला, एक्सची व्हॅल्यू 30 आणि वायची व्हॅल्यू 10. व्हेरी गुड नीरज. हॅलो, बाकीचे पण उत्तर देत चला. नंद किशोर डोले, एक भाई एकच काय येईल, मला एक्स आणि वाय दोघींची व्हॅल्यू पाहिजे ना. म्हणजे नंदकिशोर सोबतला नाही आहे कॉन्सेप्ट.
प्रवीण 10 10. बर, सर थांबले. कसं काय ऑफलाईन गेलो. तिथं चालू आहे. चला बघू कसं सोडवलं होतं. विजिबिलिटीचा काय इश्यू आहे आज. इंटरनेट वगैरे सगळं कनेक्ट आहे. हॅलो हॅलो. ते झालेलं आहे. हॅलो. बॅक टू पवेलियन. चला क्लिअर आहे आता. दिसतंय बघा. काय करता येईल आता आपल्याला इथे. सेम तुमचा इथे एक्स आणि एक सारखा दिसतो. ठीक आहे ना. मग एक्स आणि एक सारखा दिसल्यानंतर तुम्हाला काय करता येईल. इथे मायनस मायनस ठेवून द्या. आता मायनस ठेवल्यानंतर आतमधले साईन आरामात चेंज करा. मग आरामात चेंज केल्यानंतर तुम्हाला लगेच दिसून येतं की इथे 3y आणि y यांची जे आहे ती वजाबाकी करायची आहे. एक्स ला एक्स तुमचा काय झाला, कट झाला. कट झाल्यानंतर इथे y आहे तुमचा इथं गेला तर राहिलं किती 2y. इथे राहिले तुमचे 20. y ची व्हॅल्यू किती निघाली आपली 10. किती निघाली y ची व्हॅल्यू 10 निघाली. क्लिअर होत आहे. आता y ची व्हॅल्यू 10 निघाल्यानंतर समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवा तर समीकरण 2 नंबर गरीब दिसतंय. बरोबर. तर हिच्यामध्ये ठेवून द्या. तर इथे काय होऊन जाईल तुमची x अधिक y बरोबर 20. तर y ची व्हॅल्यू आपण इथे ठेवली किती झाली 10. इथे 20 घेतले तर x अधिक तर x बरोबर 10 उचलून तिकडे घेऊन जा. तर 20 मधून तुमचे 10 गेले तर राहिले किती 10. क्लिअर होत आहे सगळ्यांना. आपण काहीच नाही केलं. सरसकट x अधिक 3y बरोबर 40 होते. x अधिक y बरोबर 20 होते. x ला इथे मायनस साईन ठेवला फक्त दोघींच्या मध्यभागी. हा धन होता हा ऋण होता. धनाला ऋण कट झाला. त्याच्यानंतर सेम इथून 3y मधून 1y गेला तर राहिले किती 2y. यांच्यामध्ये पण वजाबाकी झाली. 40 मधनं 20 गेले तर राहिले किती 20. y ची किंमत आपल्याला निघून गेली. किती निघाली 10. क्लिअर होते हे. सेम आपण काय केलं इथे y ची किंमत जी होती ते समीकरण नंबर 2 मध्ये ठेवलं. कारण का ठेवलं, कारण हे साधं सिंपल दिसतंय. साधं सिंपल आपला वेळ वाचला पाहिजे बस एवढंच काम करायचं. तर y ची किंमत इथे 10 ठेवल्यानंतर तुम्हाला काय झाले 10 उचलून जे होते समीकरणामध्ये इकडच्या साईडला गेले. हे धन होते हे ऋण झाले. बरोबर. 20 मधनं 10 गेले तर राहिले किती आपले 10. ठीक आहे. म्हणजे तुमची x ची ही व्हॅल्यू निघाली आणि y ची व्हॅल्यू निघाली. चालेल. आता हिच्यामधला एक पुढचा टाइप घेऊ आपण जिच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्स वाय हा डायरेक्ट समान करावा लागेल. बघू. पाच एक्स अधिक 3y बरोबर 110 दिलेले आहे. आणि इथे आपल्याला खालती विचारलं 2x अधिक y बरोबर इकडे दिलेले आहे तुम्हाला 350. अशी दोन प्रकारचे समीकरण तुम्हाला दिलेले आहे.
बघा ट्राय करून. नंबर विजिबल होत नसेल तर मी सांगतो इकडनं. हा 5x आहे अधिक 3y आहे बरोबर 110 आहे. 5x अधिक 3y बरोबर 110. 2x अधिक y बरोबर 350. सोडवा. जमेल का? बघा सॉल्व्ह करून बघू आपण. इथे आता तुम्हाला क्लिअर कट दिसत आहे की इथे आपला आता 5x अधिक 3y बरोबर 110 आहे. 2x अधिक y बरोबर 350. ठीक आहे. तर हिच्यातली गरीब व्हॅल्यू बघायची कोण आहे की ज्याला आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. तो आपल्याला दिसतो y. एकटा व्यक्ती. ठीक आहे ना. तर एकटा व्यक्ती जो राहतो तो सिक्युअर नसतो. 4-5 जण सोबत राहिले तर कसं सिक्युअर राहतं. आता याच्याबरोबर पण सिक्युरिटी येते. इथे काय करायचं, या वायला वायचा समोरासमोरचा भाग बघायचा जो सारखा सारखा दिसतो तो. मग तुम्हाला काय करायचंय, ह्या वायला 3 सारखा बनवायचा. 3y सारखा. तर कधी बनेल, तर याला 3 न गुणाकार करायचा. कोणाला? याला. मग याला एकट्यालाच क्रिया नाही होत, या पूर्ण समीकरणावर क्रिया होत असते. म्हणजे तुम्ही एकट्या वायला जर सारखे करायला गेले तर हा वायची किंमत तुम्ही या वायला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने याला सुद्धा गुणायचं, त्याच संख्येने याला सुद्धा गुणायचं. कारण समीकरणाची व्हॅल्यू सारखी बनून राहिली पाहिजे. मग आपण काय करणार आहे, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 ठेवल्यानंतर ह्या समीकरण नंबर 2 ला 3 न गुणा. तुम्ही म्हणता सर 3 कुठून आणलंय? 3 ने गुणा, तर गुणा 3. 3 ने गुणा. मग कशासाठी 3 न गुणा, तर बघा इथे वरती 3y आहे, याला जर मी 3 न गुणेल तर खालती सुद्धा 3y होईल. 3y सारखा होईल आणि सारखा व्यक्तीच कट होऊ शकतो. क्लिअर आहे का? मग आपण काय केलं बघा, वरच्या समीकरणाला हात लावत नाहीये, हात लावलेला नाही. मी खालती या समीकरणाला हात लावला. मग इथे समीकरण नंबर 2 ला 3 न गुणतो आहे, तर इथे बघा इथे सुद्धा 3 न गुणावं लागेल, इथे सुद्धा 3 न आणि इथे सुद्धा 3 न. तर इथे बघा 3 दुने 6x, 3y, इथे 0, 5 त्रिक 15, इथे झाले 3 त्रिक 9 आणि 1 10. किती झाले? 1050. किती झाले ते? 1050. म्हणजे इथे आले तुमचे 6x अधिक 3y बरोबर किती आले? 1050 येत आहे. क्लिअर होत आहे? त्याच्यानंतर आता काय करायचं, ही समीकरणाची जी व्हॅल्यू आहे याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता बघा इथे एक थोडस लक्षात ठेवण्यासारखा विषय, हे 1050, 3y, 6x हे याच्यापेक्षा मोठे दिसतात. ह्या समीकरणामध्ये बघा 1050 जो आहे तो मोठा आहे 110 पेक्षा. मग काय करायचं, समीकरण 3 मधून 1 वजा करायचा. काय म्हणतोय मी, समीकरण 3 मधनं 1 वजा करायचा. मोठी जे समीकरण आहे ते वरती घ्यायचं, लहान समीकरण खालती घ्यायचं. मग आपलं लहान कोण बनला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? हा. आणि मोठा कोण झाला? हा. क्लिअर होत आहे? मग इथपर्यंत आपण काय करणार आहे, ह्या समीकरणातनं ही व्हॅल्यू जी आहे ही कट करणार आहे, म्हणजे मायनस करणार आहे. मग इथे काय करायचं, म्हणायचं समीकरण 3 मधून 1 वजा करा. काय म्हटलं,
तीन मधून एक वजा करा. तर समीकरण नंबर 3 हे आणि एक हे. मग एक्सच्या खाली एक्स पुट करा. मग इथे किती आहे 5x, ठेवले 5x. इथे किती आहे 3y, ठेवले 3y. यांच्या मधात होता धन, तोही ठेवला. त्याच्यानंतर इथे होता 110, हा पण ठेवला. ठीक आहे. आता या दोघींची काय करायची, वजाबाकी करायची. मग वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला समजतं हा वजा आहे, हा इथे पण काय होऊन जाईल तुमचा, मायनस होऊन जाईल. हा इथे पण काय होणार, मायनस होऊन जाणार. कारण का, कंसाच्या बाहेर तुम्ही मायनस साईन ठेवला तर आतमधले सगळ्यांचे साईन काय झाले, चेंज झाले. सर हे कशासाठी केलं, अरे बाबू हे कॅन्सल करायचं आहे ना आपल्याला. हे कॅन्सल करायचं आहे, एका टायमाला एकाच एक्स ची किंमत निघेल, नाही तर एकाच वाय ची किंमत निघेल. एक खट्टे दोघी थोडी येणार आहे, बरोबर आहे की नाही. आपण काय केलं, हा 3 मधनं 3 कट झाला. क्लिअर झालं का. त्याच्यानंतर हा 6 मधनं 5 गेला तर राहिला किती, एक्स. क्लिअर होतोय. त्याच्यानंतर सेम 0 मधनं 0 गेला, 0 राहिला, 5 1 गेला, 4 राहिला, 10 1 गेला, किती राहिला, 940 राहिला. जमलं का. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू निघाली किती, 940. काय निघाली, 940. आता बघा सर, मग आता अडी 3 समीकरण आले, ह्या 940 ला ठेवायचं. एकदम साधं सिंपल आहे भाऊ. हा जे आहे ना, ही आपण वाढवलेली किंमत आहे. हे जे समीकरण नंबर 3 आहे, हे वाढवलेलं आहे. ते हिच्यामध्ये ठेवशील वापस 3 पट भेटेल. बरोबर आहे की नाही. आपल्याला संख्या कशी पाहिजे, नॉर्मल पोझिशन मध्ये पाहिजे. मग आपण बघायचं गरीब कोण, मग गरीब कोण, तर हा गरीब दिसतो बघा, समीकरण नंबर 2. द्या गरीब आले. मग इथे एक काम करा, हे थोडस इकडच्या साईडला आपण राईट डाऊन करू. इथे बघा, इथे आपले 2x अधिक y बरोबर किती आहे, 350. बरोबर, किंमत लिहिली. ह्या 9 ची किंमत, x ची किंमत टाकली, तर x ची किंमत टाकता बरोबर इथे किती झाले, 2 गुणेला 940 अधिक तुमचा y, आणि इथे किती आहे तुमचे 350. बरोबर. त्या 940 गुणेला 2 केले तर इथे झाला 0, इथे झाला 2 चोक 8 आणि 9 दुने 18, 1880 अधिक y बरोबर किती झाले ते 350. किती झाले 350. मग इथे y जसाच तसा ठेवला. मग y वजा 350 वजा 1880 बनवले. मग आता 1880 मधून तुम्ही काय केले, तुमचे 350 जे होते ते वजा करून टाकले. 0 इथे राहिला 3, इथे राहिले 5. तर इथे y ची व्हॅल्यू किती बनली, 530. किती बनली, 530. पण आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते बघा, हे जे 530 आले की नाही आपले, थोडं वरती लिहून टाकू. इथे किती आले आपले, 530 आले. पण हे 530 कसे बघा, 2 मिनिटं फक्त. एक 1830 जे आहे, ही व्हॅल्यू जी आहे ही तुमची मायनस मध्ये, बरोबर. ह्या मोठ्या संख्येचा साईन याला ठेवा, तर किती येतील ते, -530 येतील. करेक्ट होत आहे का. मयूर शेठ काय म्हणता, काहीतरी म्हणत होते. 1880 मधनं 350 गेले ना. ओ हो, अरे सॉरी यार, माझं त्या वन कडे लक्षच नाही बरं, सॉरी. 1530, सॉरी, ऐक तुमचे सॉरी. ठीक आहे. ते इथे राहिले तुमचे किती, 1530. पण हे कसे राहिले तुमचे, मायनस साईन मधले, कारण आपला 1880 कसा होता, मोठा होता. ठीक आहे. वापस एकदा एक्झाम्पल समजवतो. ठीक आहे. थँक्यू मयूर. अरे काय ब्लर होत आहे यार, समज नाही. बघा इथे आपण आता पुढचं एक्झाम्पल सुद्धा, हेच एक्झाम्पल माझ्यामध्ये वापस सोडवलं पाहिजे वन टाइम तुमच्या लक्षात येण्यासाठी. नाहीतर एक वेगळं एक्झाम्पल घेऊ.
हे समीकरण वापस सांगू का एकदा? हे समीकरण वापस सांगू का कसं सोडवलं तर? बरं ठीक आहे, चालेल. समीकरण लिहून घ्या. 2x अधिक 3y बरोबर 550 आणि त्याच्यानंतर x अधिक y बरोबर 100. सोडून बघा. अंश आणि छेद मध्ये जरी आन्सर आला तरी चालेल. जमताय का? दोघींच्या व्हॅल्यू आय थिंक मायनस मध्ये येतात. बघा, हे आपलं समीकरण नंबर 1 आणि हे झालं समीकरण नंबर 2. आता इथे जर बघायला गेलं तर सारखा सारखा करायसारखं तर आपल्याला काही दिसत नाही. फक्त हा एक्स जो आहे थोडा कमी संख्या दिसतो, गरीब दिसतो. ठीक आहे ना. तर इथे काय करणार तुम्ही, एक्स ला आपण 2 इझिली बनवू शकतो. बरोबर आहे की नाही. मग याला पूर्ण समीकरणाला गुणताना तुम्ही कितीनं गुणणार? 2 न गुणणार. मग 2 न गुणल्यानंतर इथे किती येणार तुमचे? 2x येणार अधिक 8y येणार आणि इथे किती येणार? 200 येणार. मी फक्त काहीच नाही केलं, समीकरण नंबर 2 ला 2 न गुणलं.
ठीक आहे. आता ही व्हॅल्यू बघा आणि ही व्हॅल्यू बघा, मोठं कोण दिसतंय? 500 वाले मोठे दिसत आहे, 550 वाले. ठीक आहे ना. तर याला काय करा, याच्या वरती लिहून घ्या. याला वरती लिहिल्यानंतर तुम्हाला किती दिसतंय इथे? 2x अधिक 3y बरोबर किती झाले तुमचे? 550 झाले. क्लिअर होत आहे? मग समीकरण मधून तुम्ही काय करणार, याची वजाबाकी करणार. मग वजाबाकी केल्यानंतर इथे व्हॅल्यू काय होणार तुमच्या? कट होणार. तुमचा हा मायनस होता, हा मायनस होता. 8 मधनं 3 गेले तर राहिले किती? 5y. हे काय झाले तुमचे? मायनस झाले. क्लिअर होत आहे? 550 मधनं तुमचे 550 मधनं 200 गेले तर राहिले किती तुमचे? 350 राहिले. एकक स्थानी शून्य आहे तर 5 100% भाग देणार. डायरेक्ट भाग देऊन द्या. 5 1 5, 5 7 35, इथे राहिला 0 बरोबर. तर y ची व्हॅल्यू निघाली किती? -70. किती निघाली y ची व्हॅल्यू? -70. मग आता हिच्यापैकी गरीब कोण दिसतो? तिच्यामध्ये ही व्हॅल्यू ठेवून द्या. मग व्हॅल्यू ठेवल्यानंतर हा भाऊ आपला गरीब आहे, मग याच्याकडे व्हॅल्यू देऊन द्या. मग व्हॅल्यू दिल्यानंतर इथे x अधिक 7 चोक 28, पण हा काय होता तुमचा? मायनस होता, तर हा इथे काय झाला? 280. बघा 70 गुणेला फक्त 4 केले मी, तर 7 चोक 28, हा राहिलेला 0 इथे ठेवून दिला. हा मायनस होता म्हणून आन्सर पण काय येणार तुमचा? मायनस येणार. बरोबर. इकडे किती आहे तुमचे? 100. हा मायनस उचलायचा, इकडच्या साईडला ठेवा. मग x बरोबर 100 अधिक 280 बरोबर किती आले ते? 380. ही x ची काय झाली पाहिजे? व्हॅल्यू झाली पाहिजे. क्लिअर होत आहे? कुठे थांबले होते? कुठे थांबले होते की जे स्टेप आपल्याला जमली नव्हती अशी? बोलत चला. तुमचं दिलेला आन्सर मला सुद्धा थोडं गाईड करतं की तुम्हाला कुठपर्यंत समजतंय. वापस सांगू का एकदा? बर, ठीक आहे. हे मी पूर्ण पुसतो आणि एकदा वापस एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. बघा, हे जे आहे हे अजून गणिताची सुरुवात आहे. तर इथूनच थोडस तुम्हाला गणिताला घाबरायचं नाही, उलट गणित गणित तुम्हाला घाबरलं पाहिजे. ठीक आहे ना. तर याच्यापेक्षा खतरनाक खतरनाक गणित आपल्याला सोडवायचे पुढे. ठीक आहे. तर या थोडस लक्ष देऊन जर केलं ना, तुम्हाला सगळं जमेल. बघा, इथे आपले होते 2x. किती होते? 2x. इथे 3y 550, x अधिक 4y बरोबर 100. ठीक आहे. आता एक साधं सिंपल आहे. हा 2x आहे, हा इथे x आहे. सारखा दोघीपैकी कोणाला करता येईल? तर इथे म्हणायचं हा 2 जो आहे हा इथे जर ठेवला तर सारखे सारखे दिसतील. मग येणार कधी? मग इथे गुणा तुम्ही कितीने? 2. कितीने गुणा? 2 ने गुणा. 2 ने गुणल्यानंतर ह्या पूर्ण समीकरणाची व्हॅल्यू काय बनते बघा. इथे होते 2x, इथे होते तुमची 8y, आणि 2 न गुणल्यानंतर इथे होतील तुमचे किती? 200. किती होणार? 200. एवढं क्लिअर असेल. आता आपण बघितलं या समीकरणाचा तर हिशोब झाला, हे आपण याच्यामध्ये बदलून टाकलं. ठीक आहे ना. आता आपल्याला हे वरचं समीकरण आहे, याची व्हॅल्यू बघायची किती आहे? 550. ही मोठी आहे, मग ही वरती ठेवायची. जी व्हॅल्यू मोठी असते तिला वरती ठेवायची. ठीक आहे ना. मग आता आपण इथे ठेवलं तुमची 550 व्हॅल्यू ठेवली 550 असणारे किमतीची. मग इथे आले तुमचे 2x अधिक 3y बरोबर किती आले तुमचे? 550. आता एवढं झाल्यानंतर चिन्ह कोणतं ठेवायचं? बघा, दोघी पण काय? धन धन. आपण जर बेरीज केली तर 4x होऊन जातील. यांना दोघींना कट करायचे म्हणून एकाची किंमत प्लस पाहिजे, एकाची किंमत मायनस पाहिजे. एक धन पाहिजे, दुसरा ऋण पाहिजे. मग इथे काय ठेवलं आपण? ऋण चिन्ह ठेवून दिलं. मग ऋण म्हणतो भाऊ मी एकटा येणार नाही, मी माझे पुरं घरदार घेऊन येईन. कारण का? हा म्हणतो हा ऋण तर मी बी ऋण, हा म्हणतो तो ऋण तर मी बी ऋण.
बरोबर की नाही? मग हे सगळे आकडे काय झाले? ऋण झाले. एवढं समजलं. मग त्याच्यानंतर काय झालं? हा धन हा ऋण लागले भांडणं, झाला तो काय झाला? शून्य झाला. बरोबर. हा 8 म्हणतो मी मोठा, उत्तर काढशील तर माझं चिन्ह त्याला देणं पडेल. बरोबर आहे की नाही? मग 8 मधनं 3 गेले तर राहिले किती तुमचे? 5y. किती राहिले? 5y. मग 5y या इथले मोठ्या संख्येचं चिन्ह याला ठेवलं. एवढं समजलं. त्याच्यानंतर पुढे चला. ह्या हिच्यातनं 5 मधनं 2 गेले तर राहिले किती आपले? 3. पुढचे 350 जसेच तसे 50 जसेच तसे ठेवले. आता हा ऋण हा याला भागायला गेला तर y बरोबर 350 भागेला किती आले? 5. 5 1 5, 5 7 35, इथे राहिला 0. पण तुम्ही एक गोष्ट विसरले की हा 5 कसा होता? मायनस होता. तर इथे किती आले? -70. हे उत्तर तुमचं आलं. इथपर्यंत तर सगळ्यांना आता समजून गेलं असेल. बरोबर आहे? फक्त ही 70 किंमत उचलायची बाबू, आणि 70 किंमत जे गरीब समीकरण दिसतं त्यात ठेवायचं. मग गरीब कोण? हा गरीब आहे. कोण आहे? गरीब. कारण त्याच्याकडे किमती कमी आहे. मग ती आपल्याला सोडवायला सोपा नाही. मग आपण काय केला? 70 उचलला, पण 70 एकटा नव्हता, मायनस होता. मग याले सुद्धा तिथे ठेवलं. मग हा काय झाला बघा, इथे आपले एक्स ठेवले पहिले, हे एक्स जसेच तसे आणले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मी ठेवले 4 गुणेला वजा 70. बरोबर किती आले तुमचे? 100. एवढं समजलं. पुढे 7 चोक 28, ऋण चिन्ह याला ठेवलं. बरोबर आले 100. ऋण चिन्ह होता, ऋण बरोबरच्या या साईडला गेला तो काय होणार तुमचा? धन होत जाणार. तर काय होणार? 100 अधिक 280. उत्तर किती आलं आपलं? 380. क्लिअर होत आहे? बघा, सोडून बघा. हिच्यामध्ये नवीन एक्झाम्पल मी तुमचे ऍड नाही करणार आज. तुम्हाला हेच एक्झाम्पल रिपीट करायचे आहे. आणि मी आज तुम्हाला काहीतरी फॉर्म्युले लिहून देणार आहे. ते फॉर्म्युले तुमच्या एस अग्रवाल मध्ये सुद्धा पहिल्याच चॅप्टर मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. ते फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे, सगळेचे सगळे नाही, काही कमी आहेत तेवढेच पाठ करायचे. ठीक आहे ना? तेवढे फॉर्म्युले जर पाठ केले तर संख्या आणि सरलीकरण या 2 चॅप्टर मधले कमीत कमी 3 ते 4 मार्क आपल्या ग्रुप डी मध्ये बनतात. तर तुमच्या त्या फॉर्म्युल्यांमुळे काय होईल की तुमचे ते एक्झाम्पल पाठ होत जाते. आज मी फक्त 3च फॉर्म्युले लिहून देतो. 3 फॉर्म्युले मला उद्या पाठ द्या. उद्या पाठ द्या म्हणजे तुम्ही फॉर्म्युला जर तुमचा पाठ असला तर उद्याचे गणित येतील, नाही तर नाही येणार बाबू. ठीक आहे ना? तर थोडस बघा तुम्ही आता. चला, हे समजलं का सगळ्यांना? रिप्लाय करा. क्लिअर होत आहे? मेसेज करा, मेसेज. यस सर. मयूर. बाकीचे? आणि गणिताला आहे ना घाबरायचं नाही. गणित जेवढं सोडवसान तेवढं तुमचं गणित चांगलं होत जाईल. चला, नंदकिशोरला पण समजलं. बाकीचे विद्यार्थी? बोंडे साहेब, बोंडे साहेबांना पण समजलं. जयेश? आणि चला, मी तुमच्यासाठी आहे ना फिजिक्सचे बेसिक पासून लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून देणार आहे मी आता. ठीक आहे. तर फिजिक्सच्या लेक्चर मध्ये ना फॉर्म्युलांपासून एकदम सुरुवात आहे. बेसिक फॉर्म्युला एकदम, म्हणजे तुम्ही साधारण झोपल्या ते फॉर्म्युले पाठवून जाते तुमचे. एवढे बेसिक पद्धतीने तुम्हाला सांगून देईल मी. ठीक आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, एकदा शिकवल्यानंतर आहे ना त्याला 2दा रिव्हिजन द्यायची फिजिक्सला. फिजिक्स असा एक चॅप्टर आहे की तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या, आयुष्यभर त्याला टेन्शन नाही. कोणत्या पण एक्झामला जा, तुम्हाला फिजिक्स येईल म्हणजे एवढं इझी करून टाकेल. केमिस्ट्री सुद्धा तसंच आहे. ठीक आहे. तर फिजिक्सचं एक लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून देईल की बेसिक समजलं तर पुढचे येणारे सगळे लेक्चर तुमचे समजत जातील तुम्हाला. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला आज फॉर्म्युले लिहून देतो. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे उद्या. ठीक आहे. आजच पाठ करून ठेवा,
म्हणजे उद्याचे एक्झाम्पल आपले हिच्यावरचेच आहे, एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, फक्त त्याच्यामध्ये फॉर्म्युले थोडेसे आपल्याला पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ठेवावं लागतं. ठीक आहे. ए प्लस बी चा वर्ग, शाळेमध्ये 7व्या वर्गामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला शिकवलाय. त्याच्यानंतर ए वजा बी कंसाचा वर्ग, त्याच्यानंतर इथे येईल ए वर्ग वजा बी चा वर्ग, हा पण फॉर्म्युला तुमचा लर्न. ठीक आहे. तर इथे बघा, इथे होतो तुमचा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. काय होतोय, अधिक थोडासा तिकडे चालला गेला तो, इकडून सुरुवात करू आपण. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. क्लिअर आहे. आता बघा, हा याचाच भाऊ आहे, फक्त थोडासा चेंज आहे बघा. ठीक आहे ना. तर हिच्यामध्ये काय करणार, फक्त तुम्ही पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग आहे, तर इथे ए वर्ग ह्या धनाच्या जागी फक्त काय लावायचं आहे, ऋण लावायचं आहे. इथे 2ab अधिक दुसरा आहे बी चा वर्ग, बस एवढाच फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर हा जो पुढचा फॉर्म्युला आहे ए वजा बी कंसाचा वर्ग, याचा काय करायचा, एका कंसामध्ये बेरीज घ्यायची, एका कंसामध्ये वजाबाकी घ्यायची, हा एवढाच सांगतो. तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. क्लिअर होतोय का. म्हणजे हे तीनच फॉर्म्युले तुम्ही मला उद्या पाठ करून द्या, याच्या बेसवर तुम्हाला एकदम बेस्ट गणित शिकवणार. ठीक आहे, सोपे सोपे डायरेक्ट. बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये वजाबाकी, बस एवढंच घ्यायचं. ठीक आहे, क्लिअर होतं हे सगळ्यांना. चालेल. आजच्यासाठी आपण ऑलमोस्ट इथेच थांबू. थोडं आज लवकर संपवू आपण आज. फक्त एवढंच आहे की मी आज जेवढं तुम्हाला शिकवलं आहे तेवढं प्रॉपर करा. बघा, ह्या याच्यावर सुटेल काय, आजचे गणित जे आपण घेतले ना याच्यावर सुटेल काय. तुम्ही काही गणित ऐकले असतात, एका वाड्यामध्ये काही गुरंढोरं आहे, काही कोंबड्या आहे, काही ससे आहेत, काही बैल आहे, काही गाय आहे. तर तिच्यामध्ये डोक्यांची संख्या एवढी, पायांची एवढी, आणि त्याच्या पायांची संख्या एवढी होते, तर डोक्यांची संख्या एवढी होते. तर सांगा गाय आणि बैल किती. याचे असे गणित सोडतात. एक गुराखी आहे, त्याच्याबरोबर त्याचा एक मुलगा आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या शेळ्या आहे, काही गाय आहे. ठीक आहे. तर यांच्यामध्ये तुमच्या गायांची संख्या किती होती आणि त्याच्यानंतर राहिल्या मुर्ग्यांची संख्या किती होती. हे अशा लेवलचे गणित आहे ना, तुम्हाला आजचे हे जे गणित आपण शिकलो त्याच्यामध्ये अशा टाईपचे गणित तुम्हाला इन फ्युचर शिकवणार. बरोबर. बघा, जे गणित डोळ्यानं दिसतं इझिली की हे समीकरण आहे आणि हे तुम्हाला सोडवायचं आहे, तर त्याचे मार्क जे आहेत ते इझिली आणता येतात. पण जे गणित जे आहेत जे ते तुम्हाला काय माहितीये का, एक कोडं टाकलेलं आहे किंवा एक शाब्दिक मांडणी केलेली आहे आणि शाब्दिक मांडणीवरनं समीकरण तयार करून ते सोडवायचंय, ते थोडंसं डिफिकल्ट जाते. समजून घ्या. काय आहे, जे समीकरण तुम्हाला डोळ्यानं दिसतं की हे एवढं सोडवायचंय, उत्तर घ्यायचंय, त्याचं उत्तर तुम्ही इझिली ताणून आणू शकता. पण एक समीकरण जे आता पुढचे आपले शाब्दिक गणित चालू होतील, त्या शाब्दिक गणितांमध्ये तुम्हाला काय करायचंय, पहिले समीकरण मांडायचंय. समीकरण जर चुकलं तर खालचं सगळं चुकून जाईल. तर पेपरमध्ये ज्यांचे समीकरण दिसतात त्यांचे आन्सर आपल्याला ताणूनच आणायचे. ठीक आहे ना. जवळ असा एक पकडा की 10 मार्क जे आहे तुमचे समीकरण, 10 नाही 5 मार्क तरी तुमच्या समीकरणांमधून निघून जातात. ठीक आहे. तर 5 मार्क भरपूर ह्यूज आहे. ठीक आहे. 5-5 करत करतच आपल्याला 80 पर्यंत जायचंय. ज्यांचा एक सांगतो तुम्हाला, एक माझा एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी एक दिवस आहे ना यार्डातनं चालला होता. आपल्या भुसावळमध्ये एक यार्ड आहे रेल्वेचं, तिथून जात होता. तर त्याच्या समोर आहे ना बिहारचे 4-5 जण चाललेले होते, रेल्वेचे कर्मचारी. तर 3 जण होते ते. तर 3 जणांपैकी एक जण त्याला विचारतो, का रे तुला ग्रुप डी ला किती मार्क पडले. तर पहिला म्हणतो, भाऊ मला 82 होते. दुसरा होतो, का रे तुला किती, म्हणे 84 होते. म्हणे तुला किती, भाऊ मला 85 होते. आता एक विचार करा,
82, 85 आणि 84 असं काहीतरी सांगितलं. तर तिच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की यार त्या पोरांना सगळ्यांना 80च्या वरती मार्क होते आणि सगळे पोरं सिलेक्ट झाले आणि आपलं पोरग इथे 50 आणि 60 वर सिलेक्ट व्हायचं स्वप्न पाहत. विचार करा, कारण त्या पोरांची हाईट केवढी आहे, अभ्यास करण्याची लेवल किती. मी असं नाही म्हणत तुम्ही सगळे जॉब करतात आणि एवढा सगळा अभ्यास होणं पॉसिबल नाहीये, पण एक गोष्ट आहे, जर आपण फक्त रेग्युलर जर 2-3 तास जरी दिले ना व्यवस्थित, तर तुम्ही तेवढ्यापर्यंत जाऊ शकता. विषय काहीच नाही, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, बस एवढे विषय तुम्हाला चांगले करायचे. कोणते कोणते? गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, कम्प्युटर. कम्प्युटरचे फक्त 26 लेक्चर आहे मोजून. ते 26 लेक्चर जर झाले तर कम्प्युटरचे 2 मार्क फिक्स होत जातात. त्याच्या कम्प्युटरच्या बाहेर दुसरं काहीच नाही. जेवढं शिकवलं तेवढं करून जायचं, बस. बाकीचं काही विषय होणार नाही तुमच्यासोबत. ठीक आहे. तर एवढे 3 विषय जर चांगले झाले तर तुम्ही सुद्धा जवळपास असं पकडायला 75च्या जवळपास तुम्ही जाऊन पोहोचता. ठीक आहे. फक्त आपल्याला काय करायचं, मनाला धीर द्यायचा. ऑल इज वेल. बरोबर आहे ना. तर गणित कसं आहे, तुम्ही जेवढा ठेवसान ना स्वतःला चांगला स्ट्रॉंग, तेवढं गणित तुम्ही स्ट्रॉंगपणे लढू शकता. आणि तुम्ही आहेत यार स्ट्रॉंग. एवढा कमी वयामध्ये तुम्ही बाहेर निघाले जॉब करायसाठी, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग असाल. ठीक आहे. चला, उद्याच्या लेक्चर मध्ये भेटू आपण. बाकी काही नाही समजलं तर मला मेसेज करत चला. गणित नाही समजले मला व्हॉट्सअप करत चला की सर हे मला वापस सांगा, मी लगेच तुम्हाला 2 मिनिटात एक व्हिडिओ तयार करून वापस पाठवतो. ठीक आहे. नाही समजलं तर विचारा, पण असं नको करा की मला आलं नाही तर मी सोडून देतो. ठीक आहे ना. सोडू नका, फाईट करा. ठीक आहे. चला, उद्या भेटू.